तर आज स्वतः सुषमा अंधारे आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर अंजली दमानिया देखील जोडल्या जाणार आहेत। मात्र तत्पूर्वी यातला सगळ्यात पहिला दुवा तो म्हणजे खबरदार पुढारी दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार। दत्तात्रयजी, खूप खूप स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। दत्तात्रयजी, खास तुम्हाला आमंत्रित करण्याचं कारण एवढंच आहे की या सगळ्या बातमीचा पाठपुरावा तुम्ही सातत्यानं करत आलेला होतात। मात्र दुसरीकडे ज्यावेळेला काल रुपाली चाकणकर यांनी स्वतः राज्याच्या उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली, त्या बंगल्यातून बाहेर आल्या, देवगिरीतून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना दत्तात्रय खेमनार तुम्हीच लिहिलेल्या एका बातमी संदर्भातला पुरावा त्यांनी देत असताना या संदर्भातला खुलासा केला आणि ते बोलत असताना त्यांनी आणखी सांगितलं की ज्यावेळेला हा सगळा प्रकार घडला त्यावेळेला तुमच्याकडे या संदर्भातली काही माहिती असेल तर ती राज्य महिला आयोगाला पाठवा, अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलेलं होतं। त्यानंतर नेमकं काय घडलं हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, दत्तात्रय खेमनार। सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगतो, आपण संपूर्ण राज्यामध्ये हां, कॅप्टन खरात गोंधूबाबा यांची मागील वर्षीच 4 मार्च 2025 ला ती बातमी प्रसिद्ध केली होती। हां, ज्यावेळी ती बातमी आपण प्रसिद्ध केली, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ती अहिल्यानगर जिल्ह्यात बरीचशी व्हायरल झाली आणि नाशिक जिल्ह्यात झाली। बरं, त्यानंतर कॅप्टन खरात यांनी माझ्यावरती वावी पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल केला। एवढ्यावरती तो कॅप्टन खरात थांबला नाही, बरं, त्याच्या ट्रस्टवरती रुपाली चाकणकर या त्या ठिकाणी संचालिका होत्या। त्यांच्या मार्फत मला रुपाली चाकणकरांच्या पीएचा फोन आला आणि रुपाली चाकणकर काल पण म्हटल्या का मी त्यांना फोन केला नाही, त्यांनी मला स्वतः फोन केला 9 मार्चला। मी तो पण सोशल मीडियामध्ये दाखवलेला आहे, आजही तो माझ्याकडे आहे। आणि दुसरी बाब याच्यामध्ये अशी आहे का त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या का मी मग खुलासा यांनी केला नाही, आयोगाला सांगितलं नाही, जो माहिती माझ्याकडे भेटली होती संबंधित व्यक्तीने मला सांगितलं होतं, जर महिला आयोगाला ही माहिती दिली तर महिला आयोगच त्या देवस्थानवरती ट्रस्ट आहे, त्याच्यामुळे महिला आयोगाला चुकून ही माहिती देऊ नका, कारण आयोग जर दिलं तर आयोग त्या महिलेवरती दबाव आणू शकतो, तुमच्यावर दबाव आणू शकतो। मी ती माहिती आयोगाला न देण्याचं मुख्य कारण असं, कारण आयोगच त्या ठिकाणी ट्रस्टी आहे आणि त्या बाबाचे भक्त आहे आणि मग त्या आयोगाला माहिती देणार कसं? बरोबर आहे। मात्र दत्तात्रय खेमनारजी, मला एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो, इतकी मोठी बातमी होती, ती बातमी कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न झाला का? त्यानंतर तुम्हाला आलेल्या फोन कॉल्समध्ये नेमकं काय झालं? एखाद्या राज्य महिला आयोगाच्या पदावरती असलेली महिला इतर महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करत असताना ज्या प्रकारचे व्हिडिओ या खरातचे समोर येताना दिसत आहे, अक्षरशः संताप येतो। महिला स्वतः सुरक्षित नसल्याचं दिसून येतं आणि काही का होईना तुमच्या खबरदार पुढारी दैनिकात जर एखादी बातमी येते त्याची दखल घेणं गरजेचं होतं, मात्र ती दुर्लक्षित झाली का? दुर्लक्षित झाली असेल तर कुणाकुणाचा यामध्ये हात आहे? आणि थेटपणे पुरावे असताना आज त्यांच्या पीएनं हे व्हिडिओज बाहेर काढलेले असताना त्या काळात जर या बातमीची दखल घेतली गेली असती तर मात्र अनेक महिला सुरक्षित राहिल्या असत्या, असं वाटतं का? मी खऱ्या अर्थाने आज सांगतो, रुपाली चाकणकर यांचा राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो राजीनामा घेतला, हां, यामध्ये पत्रकाराचा विजय झालेला आहे आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ज्या पत्रकारांनी 2025 मध्ये ती बातमी ओपन केली होती, त्या बातमीच्या अनुषंगानेच जी काही फिर्यादी महिला तयार झाली, त्या बातमीचा आधार घेऊनच तिनं ती फिर्याद दिलेली, तिनं डेअरिंग केली आणि ती फिर्याद दाखल केली। म्हणजे यामध्ये खबरदार पुढारीने जी बातमी छापली होती त्या बातमीचाच आधार त्या महिलेने घेतलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचा देखील मी मनापासून धन्यवाद देतो। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील ज्या महिला नेता आहेत, सुषमाताई असतील, त्याचबरोबर तृप्तीताई देसाई असतील, रुपालीताई ठोंबरे असतील, अंजली दमाने असतील, या सर्व महिलांनी खऱ्या अर्थाने जो आवाज उठवला त्या सर्वांच्या आवाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला। आणि या ठिकाणी आपण बघितलं असेल तर महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांचा त्या ठिकाणी राजीनामा झालेला आहे। महिला आयोगाचं अध्यक्षपद हे संविधानिक पद आहे आणि आपण संविधानिक पदावर बसलेल्या महिला जर लोकशाहीची हत्या करत असेल, लोकशाहीच्या मध्ये जो पत्रकार आवाज उठवण्याचं काम करतो त्या पत्रकाराला मदत करण्याऐवजी तुम्ही त्या पत्रकाराला नोटिसा पाठवतात। एसपी साहेबांकडे आज मी मीडियामध्ये एक पत्र दिलं बघा, त्या पत्रामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांना महिला आयोगाने असं पत्र दिलं का त्यामध्ये दैनिक खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनार यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि यांचं दैनिक खबरदार पुढारी वृत्त कायमस्वरूपी पेपर बंद करा, असं डायरेक्ट आयोगाच्या पत्रामध्ये मेन्शन केलं आहे। बरोबर आहे। मात्र दत्तात्रय खेमनारजी, हे पत्र देखील तुम्ही दाखवलं, तुम्हाला आलेले कॉल रेकॉर्ड्सही तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला।
मात्र राजकीय पुढारी ज्यांना आपण खूप मोठी जबाबदारी दिलेली असते, अनेकांना त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा देखील असतात, मात्र त्याच जर महिलांना सुरक्षित ठेवू शकत नसतील तर पुढे काय? थेट मला तुम्हाला विचारायचं आहे, एप्स्टीन फाईलमध्ये देखील अशाच प्रकारे एक महिला पुढाकार घेते काय आणि एप्स्टीन फाईलमध्ये काय घडलं हे अवघ्या जगानं पाहिलं. मात्र महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये ज्या प्रकारचे आपण रुपालीताई आणि खरात यांचे फोटोज व्हिडिओज पाहिले, ज्या देवाचा दर्जा देण्याचा प्रयत्न त्यामध्ये करण्यात आला, ज्याचं कुणीही समर्थन खरं तर करणार नाही, मात्र अशा प्रकारे एखादी आयडियल समजली जाणारी महिला हे करत असेल तर इतर महिलांचं काय अनुकरण हे होणार? थेटपणे अंधश्रद्धा ठेवून लोक अशा व्यक्तींकडे जाणार आणि खरातनं जे दुष्कृत्य केलं त्याविषयी बोलताना देखील लाजही येते आणि चीडही येते. दत्तात्रय खेमनार. तर खऱ्या अर्थाने आपण बघा, एखादी महिला त्या संविधानिक पदावरती आहे. आयोग हा महाराष्ट्रातील पीडित शोषित महिलांना न्याय देण्यासाठी महिला आयोग बनवलेला आहे. पण जर आयोग हा महिलांना त्या ठिकाणी महिलांचा आवाज दाबण्याचं काम, महिलांचं लैंगिक शोषण होतंय त्या ठिकाणी जो शोषण उघड करतो त्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचं काम, आणि खऱ्या अर्थानं जर आयोगाचं जर काम भोंदू बाबांना प्रोटेक्शन देण्यासाठी जर होत असेल तर तो आयोग कशासाठी नेमलाय हाच मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे. बरं, खरं तर 2025 पासून तुम्ही या सगळ्या बातमीचा पाठपुरावा करताना दिसताय. तुम्ही आमच्या वृत्तवाहिनीकडे देखील आलेला असतात, लोकशाही मराठीकडे आलेला असतात, तर निश्चित ही बातमी आपण लावून धरलेली असती. मात्र मी आपल्यावरचं प्रेशर समजू शकतो की काय नेमकं त्यावेळेला घडलं असेल, कुठल्या मानसिकतेतून एखाद्या पत्रकाराला जावं लागतं, ही देखील बाब मी मान्य करू शकतो. बरं दत्तात्रय खेमनारजी, तुमच्याकडे असलेले पुरावे असतील, तुमच्याकडे असलेल्या सूत्रांच्या या बातमीतून अनेक महिला सुरक्षित राहू शकल्या असत्या, मात्र आज ज्यावेळेला कथित आरोप केले जात आहेत की 100 लोक आहे, 200 लोक आहे, 500 लोक आहे, खरोखर पीडित महिलांची संख्या यामध्ये किती असेल असं वाटतं? तुमची शोधपत्रिकारिता काय सांगते? आज लोकशाही आणि तुम्ही मिळून या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश करूयात. दत्तात्रयजी. खरं तर आता 100 व्हिडिओज आहे, आपणच बघतो मीडियाच्या माध्यमातून. पोलिस म्हणतात आमच्याकडे 58 व्हिडिओ आहे. पण एकंदरीत मी सांगतो, या सगळ्या प्रकरणामध्ये किमान 300 महिला, माझा एक अंदाज आहे, 300 ते 500 दरम्यानच्या ज्या महिला आहेत त्या बाबांनी आतापर्यंत त्यांना त्या ठिकाणी लैंगिक शोषणाचा शिकार केलेला असावा, असा एक माझा शोध पत्रकारितेतला अंदाज आहे. बरोबर आहे. मात्र दत्तात्रय खेमनारजी, ज्यावेळेला एखादा पत्रकार अशा प्रकारच्या बातम्यांचा पाठपुरावा करतो त्यावेळेला कुठल्या कुठल्या दबावाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं? कारण एका मोठ्या पदावरच्या महिलेच्या बाबतीमध्ये असलेली बातमी असेल, खरातनं केलेलं दुष्कृत्य असेल आणि खरातचा जो पीए आता समोर आलेला दिसतो आपल्याला सगळ्यांना, काय काय गौड बंगाल यामध्ये असू शकतं, किती कोट्यवधींची माया जमा करण्यात आलेली असेल आणि त्यासाठी ब्लॅकमेलही करण्यात आलेलं असेल का? काय वाटतंय तुम्हाला? घराची प्रॉपर्टीज आपण बघा, सगळे आता आकडे आपल्या समोर येत आहे. कोणी म्हणतं 2000 करोडची आहे, कोणी म्हणतं 1000 करोडची आहे. पण खऱ्या अर्थाने आता एसआयटी ज्यामध्ये नेमले गेलेले आहेत आणि पोलिसांनी त्यामध्ये सखोल तपास खऱ्या अर्थाने गेला पाहिजे, निष्पक्षपणे हा तपास झाला पाहिजे. आणि याचे जे प्रॉपर्टीज आहे, या प्रॉपर्टीज खराताने त्याच्या कुठल्या नातेवाईकांच्या नावावर घेतलेले, कुणाच्या नातेवाईकांच्या घेतलेले आहेत, याच्यामध्ये कोण कोण त्याला स्लिपिंग पार्टनर आहे, यामध्ये कुठले लोक त्याच्याशी जोडले गेलेले आहेत, या सगळ्या गोष्टी या तपासामध्ये खऱ्या अर्थाने समोर येणं गरजेचं आहे. म्हणजे खरात याने आतापर्यंत करोड रुपयाची जी माया जमवलेली आहे त्याची देखील खऱ्या अर्थाने चौकशी झाली पाहिजे. आणि खरातचा जो बंगला आहे तो बंगला बघा संगमनेरी दगडामध्ये बनवलेला आहे, काही करोडाचा तो बंगला आहे. आणि आजच मी एका बातमीमधून बघितलं, खऱ्या अर्थानं तिथले आता स्थानिक नागरिक देखील रस्त्यावर उतरले. काही गोरगरीब शेतकऱ्यांना पोलिसाची धमकी देऊन तुमच्या जमिनी हडपणे असा देखील त्या नागरिकांनी खुलासा केला. तर आमच्या आजूबाजूला असणाऱ्या आश्रमाच्या बाजूच्या शेतकऱ्यांना देखील, गावकऱ्यांना देखील खराताचा प्रचंड त्रास होता. बरोबर आहे. एका बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये झालेला त्रास आणि अनेक गोष्टी. दत्तात्रयजी, जाता जाता एकच गोष्ट सांगावीशी वाटते की रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. मात्र या पुढच्या काळामध्ये त्यांच्यावरती पक्ष म्हणून वरिष्ठ काय कारवाई करतात हे जास्त महत्त्व आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना अनेकदा या संदर्भातल्या तक्रारी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी योग्य पुढाकार घेत राजीनामा देण्यासंदर्भातला आदेशही दिलेला होता. आणि रुपाली चाकणकर यांचं म्हणणं आहे की आपण यामध्ये निर्दोष आहोत, कुठल्याही प्रकारच्या प्रेशर विना या संदर्भातला तपास व्हावा म्हणून आपण राजीनामा देतोय असं म्हटलेलं आहे. मात्र पुढच्या काळामध्ये त्यांच्यावरती आणखी कुठल्या प्रकारची कारवाई होते का याकडे आपल्या सगळ्यांचं देखील लक्ष असेल. धन्यवाद दत्तात्रय खेमनार, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि तुम्ही केलेली जी बातमी आहे आज महाराष्ट्रच नव्हे देशभरामध्ये गाजत असल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय.
धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं हे सांगण्याचा महाराष्ट्राला प्रयत्न केला त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.